बायबलचं वचन आपल्याला शिकवतं की 2000 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी त्याने स्वर्ग सोडला आणि तो जगात आला. असंख्य चमत्कार त्याने केले, अलौकिक कार्य असं त्याने केलं आणि त्याच्या सामर्थ्याला काही अंत नव्हता. जगाने कधी अशा गोष्टी पाहिल्या नव्हत्या. अशा गोष्टींचा अलौकिक अनुभव परमेश्वराने दिला आणि येशू ख्रिस्ताची सेवा या भूतलावरती अत्यंत आशीर्वादाची झाली. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अलौकिक कार्याची जी सुरुवात होती ती काना गावामधून झाली. तोपर्यंत येशूने आपल्या चमत्कारांना काही सुरुवात केली नव्हती. प्रभू येशू ख्रिस्त हा मरिया आणि योसेफ यांच्या परिवाराचा एक घटक म्हणून या जगात आला, जन्माला मरियेच्या पोटी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अलौकिक कार्याची सुरुवात करत असताना एक विशेष असं कार्य या ठिकाणी बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योहानाचं पुस्तक, योहानकृत वर्तमान याचा 2रा अध्याय आणि यातील 1 ते 11 वचनामध्ये फारच सुंदर अशी घटना नमूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बायबल सांगतं पहिल्या वचनात, नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. काय होतं येशूच्या आईचं नाव? मरिया. येशूची आई मरिया तिथं होती. काना गावात लग्न आहे आणि येशूची आई मरिया आहे, तिथं आहे. इथपर्यंत आपल्याला कळतं की एका गाव आहे काना नावाचं आणि त्या गावामध्ये येशूची आई त्या लग्नामध्ये पण आलेली आहे, अशी सिच्युएशन आहे. 2ऱ्या वचनात बायबल सांगतं येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. किती लोक आमीन म्हणतील? काना गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं. हालेलुया. राजांच्या राजाला आमंत्रण आहे, प्रभूंच्या प्रभूला आमंत्रण आहे. आणि ज्या गावात येशूला आमंत्रित केलंय त्या गावामध्ये चिन्ह चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही, त्या गावामध्ये अद्भुत काम झाल्याशिवाय राहत नाही. येशू आला, सैतानाला जावं लागतं. उजेड आल्यावर इथं अंधार असेल, या लाईट सगळ्या बंद केल्या, अंधार असेल आणि सगळी बटणं ऑन केली, लाईट चालू झाल्या. त्याच्यानंतर त्या लाईटला रिक्वेस्ट नाही करावी लागत, अंधारा निघ ना बाबा, जा ना बाबा इथून, थांबू नको इथं. उजेड आला की अंधाराला जावंच लागतं. येशू आला की सैतानाला जावं लागतं. येशू आला की आजाराला जावं लागतं. येशू आला की दुःखाला जावं लागतं. येशू आला की प्रार्थनांची उत्तरं मिळतात. येशू आला की चिन्ह चमत्कार घडतात. येशू आल्याच्या नंतर वातावरण बदलतं. म्हणून माणसाला बोलवा किंवा नका बोलू, पण माझ्या येशूला आमंत्रित करा. तो तुमची परिस्थिती बदलणार, तो तुमच्या जीवनावर सामर्थ्याची ओतणी करणार. तो परात्पर जिवंत देव आहे. हालेलुया. म्हणा येशू ये, माझ्या जीवनात ये, माझ्या परिवारात ये, माझ्या घरात ये. हालेलुया. येशूला आमंत्रण आहे, शिष्यांना आमंत्रण आहे, पूर्ण टीमला आमंत्रण आहे. मरिया आहे, येशू आहे, येशूचे शिष्य आहेत. लग्नाचं वातावरण, आनंदमय वातावरण. आता ज्यावेळेस एखाद्या घरात लग्न असतं त्यावेळेस आपण असं म्हणत नाही की सकाळी झोपेतून उठलो, आज आपल्या बाळाचं लग्न करायचं का, मग लगेच म्हणते हा करून टाकूया, आणि मग घरातल्या म्हणतात लगेच संध्याकाळी लग्न असं नसतं. लग्नाची तयारी असते. हालेलुया. लग्नाची तयारी असते. लग्नाची आपण तयारी करतो आणि मग कितीतरी दिवस तयारी चालू होते. काही लोकांची वर्ष तयारी चालू असते, महिने तयारी असते आणि प्रत्येक गोष्टीची बारकाईने तयारी केली जाते आणि कधी कधी तयारीमध्ये गडबड होते. माणूस आहे आपण, चुका होऊ शकतात. एकदा एका घरात लग्न होतं आणि काय झालं की त्या घरामध्ये लग्न होतं आणि ते वर मुलाचा परिवार होता आणि मग लग्न घरामध्ये सगळे नातेवाईक जमले
आत्या, मामा, मावश्या, काका, काकू आणि मग सगळे आप्तगण त्या घरात जमले. आणि मग एवढा मोठा प्रोग्राम आहे लग्नाचा दुसऱ्या दिवशी. आणि आदल्या दिवशी मुलाला सूट बूट टाय सगळे कपडे घेतले. छान केले की नाही त्यांनी. पण एक त्या दिवशी गंमत अशी झाली का मुलाला काही पॅन्ट काही मापाची मिळाली नाही, थोडी लांब होती पॅन्ट. मुलाचा चेहरा उतरलेला होता. सगळे म्हटले फोल्ड करून घाल. तो म्हणला चांगलं दिसणार नाही. बस सगळ्या घरात तेच सगळ्यांचं बोलणं. अरे जरा तो थोडा नाराज आहे, पॅन्ट थोडी लांब मिळाली, चांगलं नाही झालं. आणि मग काय झालं की जाऊ दे आता काहीतरी उद्या बघू, किंवा जाऊ दे घालता येईल तशीच पॅन्ट, असं म्हणून सगळे झोपी गेले. आता काय झालं की त्या मुलाची आत्या होती टेलरिंग काम करायची. आणि तिला मध्यरात्री जाग आली. आणि मग तिला जाग आल्यानंतर तिने विचार केला माझ्या लेकराची उद्या किती मोठी इव्हेंट आहे, लग्न आहे उद्या. पॅन्ट शॉर्ट झाली, मशीन होतीच घरात. तिने लगेच गेली आणि मग तिने बघितलं की हा 4 बोटं मोठी होती पॅन्ट. तिने 4 बोटं पॅन्ट कट केली, फोल्ड करून बरोबर तिने शिवून टाकली आणि बिचारी जाऊन झोपून गेली. थोड्या वेळानंतर काकूला जाग आली. ती म्हटली टेलरिंग तर मला एवढी येत नाही, पण लेकराची पॅन्ट थोडी लांब आहे, तिचं मला काहीतरी करावं लागेल. मग काकू उठली. मग काकूने पण थोडी पॅन्ट जरा कमी केली. काकू पण झोपून गेली. असा रात्रभर एक एक नातेवाईकाला जाग येत होती. आलं का लक्षात. आणि मग ज्यावेळेस सकाळी मुलांनी तयारी केली तर त्याला हाफपॅन्टवर लग्नाला जायची वेळ आली. एवढं खतरनाक काम त्या दिवशी झालं. सांगण्याचं तात्पर्य हे की लग्न घर म्हटलं ना की तिथं खूप मोठी तयारी असते. आणि त्या तयारीत काही ना काही राहून जातं किंवा काही गडबड होऊ शकते. आता हे लग्न घर जे आहे काना गावातलं, या लग्नामध्ये पण काही गोष्टी घडताना आपण पाहतो. 3ऱ्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. द्राक्षरस संपला. आता ज्या वेळेस आपल्याकडची लग्न असतात तर त्या लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ बनवतो, जेवण बनवतो, सगळ्या गोष्टी आपण तयार करतो. आणि मग ते सगळं काही आपण तयार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण काउंट करतो, एवढे लोक येण्याची शक्यता आहे, आम्ही एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला आहे आणि एवढे लोक येतील, एवढा स्वयंपाक होईल आणि सगळं व्यवस्थित होईल. त्यामुळे लग्नाची ठरवाठरव करतानाच विचारलं जातं तुमच्याकडून किती लोक येतील, तुमच्याकडून किती लोक येतील. मग मुलाला विचारलं जातं बाबा तुझे मित्रमंडळी किती आहेत, आपले नातेवाईक किती आहेत. एक अंदाज बांधून 50-100 जास्तच धरून काहीतरी असं आयोजन केलं जातं. परंतु या घरामधलं हे नियोजन कुठंतरी गडबडलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशी वेळ आली की त्यांचा द्राक्षरस संपला. सगळ्यांनी म्हणा द्राक्षरस संपला. मोठ्या आवाजात म्हणा द्राक्षरस संपला. काय संपला? द्राक्षरस संपला. आता द्राक्षरस संपला म्हणजे द्राक्षरस काय असा कधी उठून आणता येत नाही, कुठल्याही वेळेस गेलो. कारण की आपण ह्या दिवसांमध्ये आहेत की ज्या दिवसात आपण दुकानात गेलो आणि आपल्याला गोष्टी मिळून जातात. परंतु तो काळ असा होता की त्या काळात सगळ्या एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. द्राक्षरस संपला म्हणजे ही काही साधी बाब नव्हती. आणि ज्या लग्नामध्ये एखादं जेवण संपतं, एखादा पदार्थ संपतो, तर तिथं सगळेजण बोलायला लगेच तयार होतात, आम्ही एवढ्या लांबून आलो. कारण नवरा नवरी एकमेकासाठी येतात आणि बहुतांशी लोक खाण्यासाठी येतात, वंश इकडचे लोक. तर सांगण्याचं तात्पर्य की बऱ्याच वेळा असं होतं की लग्नामध्ये काहीतरी त्रुटी राहतात. कानागावच्या लग्नातली ही त्रुट होती, तिथे ही उणीव होती की त्या ठिकाणी द्राक्षरस संपला. येशूची आई मरिया हिने पाहिलं की द्राक्षरस संपलेला आहे आणि द्राक्षरस संपलेल्या स्थितीमध्ये ती प्रभू येशूकडे आलेली आहे आणि येशूला सांगत आहे त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. कारण तिला माहित आहे की आता एवढ्या उशिरा द्राक्षरस संपलेला आहे. कारण द्राक्षरस बनवण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो.
शेतातून द्राक्ष आणणे, मग त्याची सगळी त्याला पूर्ण साफसफाई करणे, त्याचा रस बनवणे आणि मग त्याला बरोबर त्या प्रोसेसमधून न्यायला कमीत कमी 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो. आता 3-4 आठवडे नाही, आत्ताच्या आत्ता पाहिजे आपल्याला द्राक्षरस संपलाय. आणि मग ह्या फजितीमध्ये त्या मातेने आपल्या पुत्राला सांगितलं, आणि तो तिचाच पुत्र नाही, तो देवाचा पुत्र आहे. त्या प्रभूला तिने सांगितलं द्राक्षरस संपला आहे. बरं, आता ज्या वेळेस आपण एखाद्या लग्नात जातो आणि लग्नात गेल्यानंतर जर आईस्क्रीम संपलं तर आपल्याला काही टेन्शन वाटतं का? त्याचं दुसऱ्याचं लग्न आहे, आपल्याला काय करायचंय? दुसऱ्यांच्या लग्नात गेल्यानंतर तिथला आईस्क्रीम संपो नाही तर वरण भात संपो, आपल्याला काय करायचंय? दुसऱ्यांच्या विवाहात गेल्याच्या नंतर तिथं काय उणीव पडलीये, काय जास्त झालंय याच्याकडे आपण पाहायची काही गरजच नाही. परंतु ज्या वेळेस आपण आपल्या घरचं लग्न असेल त्यावेळेस मात्र आपण काळजी घेतो. परंतु ज्यावेळेस दुसऱ्याच्या लग्नात जातो, असं करतो का आपण? तुम्ही दुसऱ्या लग्नात गेल्यानंतर एखाद्याच्या लग्नात आईस्क्रीम संपलं तर तुम्ही मुलाला सांगता का, हे घे 5,000 रुपये आणि एवढ्या लोकांना आईस्क्रीम घेऊन ये? आपण नाही सांगत, कारण आपण स्वतः तिथं पाहुणे असतो. परंतु मरियेचा स्वभाव पहा, तिने त्या ठिकाणाला अशा रीतीने पाहिलं की दुसऱ्यांची समस्या स्वतःची तिला वाटली. आणि हे खरं धार्मिक लोकांचं चिन्ह आहे. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करता, ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी विनंती करता, ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा स्वार्थ सोडून इतरांसाठी प्रार्थना करता, त्यावेळेस स्वर्गीचा देव तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देतो. स्वर्गीचा देव तुमच्या निस्वार्थपणाकडे पाहतो. या लग्नामध्ये द्राक्षरस संपलाय याच्याशी मरियेचा तीळ मात्र संबंध नाही, कारण ती सुद्धा तिथं पाहुणी आहे. परंतु मरियेने ख्रिस्ताला विनंती केली, त्यांचा द्राक्षरस संपला आहे. आता येशू ख्रिस्त एक विशेष रीतीचं उत्तर तिला देत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. आता बऱ्याच लोकांना वचन वाचताना असं वाटतं की येशूची वेळ आली नाही म्हणजे काय, आणि आपल्या आईशी तो असं का बोलतोय, बाई का बोलतोय, आणि हे का शब्द वापरतोय? देवाच्या प्रिय लोकांना, ह्या वचनामध्ये मरियेचा येशूने कुठल्याही प्रकारे अपमान केलेला नाही. मरियेला तो आदरानेच बोलतोय. जसं आपल्याकडे पद्धत आहे एखाद्याला साहेब म्हणण्याची, दादा म्हणण्याची, तसं त्या काळात आईला सन्मानाने बाई म्हणण्याची पद्धत आहे. आणि म्हणून त्याने आईला बाई शब्दाने उल्लेखलेला आहे. आणि पुढे तो म्हणतो की माझी वेळ आली नाही. आता इथे एक रहस्य आहे. बऱ्याच वेळा येशू ख्रिस्ताने म्हटलं वेळ आली नाही. खूप वेळा यहुदी लोक येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्रयत्न करायचे, आणि मारण्याचा प्रयत्न करत असताना येशू ख्रिस्ताला परमेश्वर बरोबर तिथून घेऊन जायचा. तो कधी कोणाच्या हाती लागला नाही. किती लोक आमेन म्हणतील? देव तुम्हाला तुमच्या वैऱ्याच्या हाती लागू देणार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमच्या संकटांच्या हाती लागू देणार नाही. तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला तो अडकू देणार नाही. प्रत्येक परिस्थितीमधून परमेश्वराने येशू ख्रिस्ताला अगदी बाहेर काढलं, आणि परमेश्वराने विशेष त्याची अलौकिक योजना प्रकट केली. बायबलचं वचन या ठिकाणी सांगतं की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त मरियेला उत्तर देत आहे, माझी अजून वेळ आली नाही. अनेक वेळा येशूने हे शब्द वापरले, वेळ आली नाही, वेळ आली नाही, वेळ आली नाही. परंतु याच योहानाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाच्या 23 आणि 24 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की माझी वेळ आली आहे. आमेन. तोपर्यंत तो म्हणतो की वेळ आलेली नाही. मग कसली वेळ? द्राक्षरस हे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. द्राक्षरस कसलं प्रतीक आहे? येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं. द्राक्षरस मागणं म्हणजे ह्या पूर्ण बायबलमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो त्याचा संबंध येशू ख्रिस्ताच्या रक्ताशी जोडला जातो. आणि म्हणून ख्रिस्ताच्या बलिदानाची वेळ आली नाही असं प्रभूला सांगायचं इथं. मला क्रूसावर जाऊन जे तुम्ही प्रभू भोजनामध्ये जो प्याला घेता तो प्याला देण्याची किंवा ते रक्त सांडण्याची वेळ आली नाही, हे प्रभूला या वचनामधून सांगायचं आहे. आणि पुढे प्रभू परमेश्वर या ठिकाणी त्याचं महान सामर्थ्य प्रकट करत आहे. मग पुढे काय झालं? माझी अजून वेळ आली नाही असं तो म्हणतो 5व्या वचनात. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आमेन. कोण म्हटलं असं? येशू ख्रिस्ताचा मरियेचा वार्तालाप चाललंय, बोलणं चाललेलं आहे.
आणि ह्या बोलण्यामध्ये येशूला मरिया विनंती करते. त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. येशू म्हणतो माझी वेळ आली. काही आईबाप आपल्या लेकरांना असं वाढवतात ना का त्या आईबापांना गॅरंटी असते माझा मुलगा माझा शब्द कधी डावलणार नाही. धन्य ते आईबाप आणि धन्य ते लेकरं. आमेन, हालेलुया. मरियेला गॅरंटी आहे माझा मुलगा आहे पण तो देवाचा पुत्र आहे, तो माझे शब्द ऐकणार आहे. हालेलुया. चाकरांकडे गेली आणि चाकरांना सांगितलं हा जे काही तुम्हाला सांगेल त्याचं तुम्ही ऐका. हालेलुया. चाकरांना पहिली आज्ञा मरियेने दिली आणि दुसरी आज्ञा येशूने दिली. चाकरांना मरियेने पहिल्या वेळेस सांगून टाकलं की येशू जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही ऐका. तो काळ असा होता की आता येशू ख्रिस्त 30 वर्षाचा तरुण मुलगा आहे, एकदम तरुण. आणि आता मरिया जी आहे ती वयाने जास्त झालेली आणि वृद्ध लोकांचं सगळे रिस्पेक्ट करतात. करत नसाल तर करायला सुरुवात करा. ज्या लेकरांना आशीर्वाद पाहिजे त्यांनी आई बापाचा रिस्पेक्ट करायला सुरुवात करा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. जे लोक आई बापाचा रिस्पेक्ट करत नाही, आदर करत नाही, आई बापाला हिडक झिडक करतात, नीट बोलत नाहीत, ते लोक जगात किती मोठे झाले ते देवाच्या दृष्टीने शून्य आहेत. त्यांची काहीच देवापुढे लायकी नाही, पात्रता नाही. आणि म्हणून 5वी आज्ञा मोडू नका, आई बापाचा सन्मान करा. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे आणि मरिया सांगत आहे हा जे काही तुम्हाला सांगेल त्याचे तुम्ही ऐका, त्याचे तुम्ही ऐका. आज हा शब्द आपल्या प्रत्येकासाठी आहे. तुम्ही आणि मी येशूचे सेवक आहोत. येशूचं ऐकणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःला देवाचे दास आणि दासी म्हणतो, जर आम्ही म्हणतो की आम्ही येशूचे सेवक आणि सेविका आहेत, 2000 वर्षापूर्वी मरियेने सांगितलंय आपल्याला येशू जे काही सांगेल ते तुम्ही ऐका. म्हणजे देव सांगेल ते ऐकलं पाहिजे. मग येशूने काय सांगितलं त्या चाकरांना? जेव्हा चाकर त्याच्याकडे आले, चाकरांनी विचारलं असेल, पाहिलं असेल येशूकडे काय करायचंय. येशूने त्यांना सांगितलं रांजण पाण्याने भरा. आता रांजण पाण्याने भरा, पण रांजण कशासाठी असतात तिथं? यहुद्यांच्या शुद्धीकरणासाठी. त्यांची रीत होती अशी, जेव्हा कधी आपल्या घरात पाहुणा येतो आपण सगळ्यात पहिलं काय करतो? शिव्या देतो. बोला की मग काहीतरी. काय करतो? पाणी देतो. या दादा, बसा, पाणी घ्या, चहा घ्या, नाश्ता घ्या, काय तुम्हाला पाहिजे ते घ्या. महाराष्ट्रात आपली अशी रीत भात आहे, आपली अशी एक संस्कृती आहे की आपण आलेल्या पाहुण्याचा असा सन्मान करतो. पण यहुदी लोकांचं वेगळं आहे. यहुदी लोक ज्यावेळेस त्यांच्या घरी पाहुणा आला, आल्या आल्या पहिले त्याला हातपाय धुवायला पाणी देतात. तोंड धु, हातपाय धु, त्याच्यात त्यांना सन्मान वाटतो. आणि यहुदी लोक आपल्या घरात शिरतानाच दाराच्याच बाजूला ते दगडी रांजण ठेवायचे. आणि किती थोडे नाही थिडके, 6 दगडी रांजण होते. 6 दगडी रांजणामध्ये त्यांना पाणी भरायला सांगितलं की तिथं नळ नव्हते. नळ खोलला, लगेच पाईप लावला आणि पाणी भरलं. किती कष्ट करावे लागले त्या चाकरांना. ते गेले विहिरीवरती, पाणी शेंदून काढायचं. मोटर नव्हती, बटन दाबायची सिस्टीम नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. पाणी पोऱ्याने काढायचं, ते भरायचं, न्यायचं, ओतायचं, परत जायचं. चाकर थकून गेले, पण त्यांनी कामामध्ये जे येशूने सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी काहीच फेरबदल केला नाही. त्यांनी असं केलं नाही अर्धेच भरले आणि चाललो मी, थोडे बाकी ठेवले आणि चाललो मी. त्यांनी ते पूर्ण काठोकाठ पाण्याने भरले. कसे भरले? इंग्लिश बायबल मध्ये लिहिले अप टू द ब्रीम, पूर्ण काठोकाठ. म्हणजे काठोकाठ जेव्हा पाणी भरतो आपण
पाण्याचा ग्लास टाकलं तर पहिलं पाणी खाली सांडेल, ओव्हरफ्लो. एवढे त्यांनी तंतोतंत काठोकाठ ते रांजण, दगडी रांजण पाण्याने भरले. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा शब्द ऐकताना असा ऐका, त्याच्या शब्दाला किंमत द्या. जो त्याचा ऐकतो तो आशीर्वादित होतो. ज्याला चमत्कार बघायचंय त्याला येशूचं ऐकावं लागेल. आणि येशू तुम्हाला काही अवघड गोष्ट सांगणार नाही. किती लोक आमेन म्हणणार? कधीच अवघड गोष्ट सांगणार नाही, सोप्या गोष्टी सांगेल. रांजण पाण्याने भरा, तुम्ही भरायचे, तो चमत्कार दाखवल. तो सांगेल लाजराच्या कबरेवरची धोंड बाजूला करा, तुम्ही धोंड बाजूला करा, लाजराला उठवायचं काम तो करेल. हालेलुया. जक्कायला सांगेल तू त्वरा करून खाली ये, तो सोपं काम सांगेल जक्कायला, फक्त खाली यायला. अख्ख्या घराण्याचं तारण तो करेल. तो तुम्हाला सोपे काम सांगेल, अवघड काम तो करणार आहे. हालेलुया. अशक्य गोष्टींना तो शक्य करणार आहे. तुमच्या प्रार्थना विनंत्यांची तो उत्तर देणार आहे. मरियेची विनंती प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकली आहे. किती लोक आमेन म्हणतील? ज्या देवाची तुम्ही सेवा करताय ना, तुमच्या प्रार्थना तो ऐकत आहे. तुमच्या प्रार्थना कोणाचे रस्ते बदलू शकतात. तुमच्या प्रार्थना न होणाऱ्या कामांना शक्य करू शकते. तुमची प्रार्थना मृताला जीवन देऊ शकते. तुमची प्रार्थना अद्भुत काम करू शकते. तुमची प्रार्थना साधारण नाही, कारण की तुम्ही मेलेल्या माणसापुढे नाही, तुम्ही जिवंत देवापुढे आलेले आहात. तुम्ही परस्पर देवाकडे हाक मारत आहात. येशूकडे आल्याने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळतच. आमेन. तो तुमची प्रार्थना टाळणार नाही. हालेलुया. रांजण पाण्याने भरा. सगळे म्हणा, रांजण पाण्याने भरा. भरा, पण किती भरा? मॅक्झिमम भरा, जास्तीत जास्त भरा. हालेलुया. देवासाठी काम करताना ना शॉर्टकट मारू नका. आमेन म्हणता आलं तर म्हणून टाका. हालेलुया. देवासाठी काही करायची वेळ आली ना, प्रार्थना आहे, टाइम लागून करू नका. मी आता 1 तास प्रार्थना केली, मी आता 1.5 तास प्रार्थना केली, नाही. तुला किती वेळ वाटतं? मी घड्याळ सोडून देतो, पण तू सांगशील तेवढ्या वेळ प्रार्थना करतो. मी आराधना करतो. आराधना म्हणजे ॲक्च्युली माझा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. कधी कधी काय होतं की आपण देवाचे गाणे ऐकत असतो. 1 गाणं, 2 गाणं, 3 गाणं, असं गाणे ऐकता ऐकताना एखादं गाणं मध्येच लागतं. ते कोणी गायलंय काय, त्याचं गायकाचं नाव सोडून द्या, कोणी पण असेल, पण ते गाणं ना एकदम मनाला भावतं. एकदम अंगावरती शहार येतात, डोळ्यातून अश्रू येतात, एकदम अंतकरणाची पकड घेतली जाते त्या गाण्याने. मग आपण परत पुढचं गाणं ऐकतो. असं नाही करायचं. ज्या गाण्यात तुम्हाला स्पर्श झालाय ते परत तेच गाणं लावायचं आणि परत तेच ऐकायचं. हालेलुया. ते गाणं, ती आराधना जे आपल्याला प्रभूच्या जवळ नेईल. हालेलुया. ती आराधना, त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टींनी आम्ही अजून देवाजवळ येतो. मरियेने येशूकडे येऊन विनंती केली, द्राक्षरस संपलाय. चाकरांना सांगितलं, हा जे काही सांगेल ते करा. येशूने त्यांना सांगितलं, रांजण पाण्याने भरा, आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. हालेलुया. जर तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे कुठल्या पण गोष्टीत, खूप लोक सांगतात देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही. का नाही ऐकत? काहीतरी कारण असेल. आमच्या घरी एक फोन होता जुना, लँडलाईन फोन, वायर असायची त्याला. इकडे होता BSNLचा फोन असतात. हां, आता तो माझ्याकडे अजून आहे, पण वायर तुटलेली आहे. फोन लागेल का त्याच्यावरून? पाहिजे तर आणून देईल मी पुढच्या वेळेस. उपयोग आहे का त्याचा? काही कनेक्शन तुटलंय, वायर तुटली आहे, कसा फोन लागेल? इथून किती मोठ्याने ओरडा, दादा बरा आहेस का तू? अरे पण फोनची लाईनच कनेक्ट नाही ना. देवाबरोबर आमचा संपर्क तुटला ना, किती ओरडा, तो नाही उत्तर देत. प्रियांनो, मला माफ करा, पण हेच सत्य आहे, याच्या व्यतिरिक्त काही सत्य नाही. आणि ज्याचं कनेक्शन देवाबरोबर जोडलंय त्याला ओरडायची गरज पडत नाही.
मी अजून एक हिम्मत करून बोलून टाकतो, कधी कधी ना ज्याचं कनेक्शन देवाबरोबर जुडलं ना त्याला मागायची पण गरज पडत नाही, न मागताच आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतात. आईला सांगावं लागतं का आता बाळाला हे गरज आहे, बाळाला ते गरज आहे? आईला बरोबर कळतं माझ्या बाळाला काय पाहिजे. आईला कळतं, देवाला कळणार नाही का? तुम्ही मागण्याआधी पित्याला तुमच्या गरजा माहीत आहेत. तुम्ही देवाकडे मागण्याआधी त्या परमेश्वराला तुमच्या गरजा माहीत आहेत. मग आम्ही काय करायला पाहिजे? देवाबरोबर कनेक्ट व्हायला पाहिजे. जे काही तो सांगेल ते 100% ऐकलं पाहिजे. किती टक्के? शाळेतले मुलं किती टक्केला पास होतात? 35. सगळ्यांनी म्हणा 35. इंजिनिअरिंगला गेलं ना तर 40%ला पास आहे. किती? 40. मेडिकल सायन्सला गेलं तर 50%ला पास आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टक्के आहेत, तेवढ्या टक्क्यांना पास आहे. पण देवाच्या राज्यात 100% पास आहे. किती? 99 मार्कवाला पण नापास. खूप धार्मिक आहे पण मिसर देशातून बाहेरच नाही आले अक्का. त्या एका मिसर देशामुळे स्वर्ग राज्य गेलं. काही काही लोक अल्लादीनचा चिराग बाहेर काढतात. ते ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना इकडे तिकडे वळेल. मी तरी काय करू आता? समजून घ्या जेवढं समजतंय. प्रभूची स्तुती असो. खूप धार्मिक आहेत पण एका पापामुळे मनुष्य नरकाच्या अग्नीत जाऊ शकतो. चाकरांनी ऐकताना 100% 100% प्रभूची वाणी ऐकली आणि अगदी त्याप्रमाणेच त्याने केलं आणि तसं केल्यामुळे पुढे चमत्कार घडला. येशू जे सांगेल त्याच्यात बदल करू नका. हालेलुया. देवाने तुम्हाला सांगितलंय सेवा कर तर सेवा करा, बाकीच्या गोष्टी तो बघून घेईल. रांजण काठोकाठ भरले. आता रांजण भरल्याच्या नंतर परत एकदा प्रभूने त्यांना सांगितलं, भरले सगळे, भरले काठोकाठ भरले, जा आता त्यातून काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. ते गेले, त्यांनी भोजन कारभाऱ्याकडे ते घेऊन गेले आणि म्हणले, जरा बघा कशी चव. देवाच्या प्रिय लोकांनो, ते पाणी भरता भरता, ते पाणी तिथून काढता काढता, त्या भोजन कारभाऱ्याकडे नेता नेता कुठंतरी प्रभूने अद्भुत चमत्कार केला आणि त्या पाण्याचा त्याने द्राक्षरस केला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पाण्याचा द्राक्षरस केला. प्रियांनो, जे पाणी बेचव होतं त्याला त्याने रुचकर केलं. पाण्याची चव बदलली, पाण्याचं नाव बदललं, पाण्याचा रंग बदलला. ख्रिस्ताकडे या, प्रभू सगळं बदलून टाकणार आहे. तुम्ही जसे होतात तसे तुम्ही राहणार नाही. जसं तुमचं पूर्वीचं जीवन होतं तसं जीवन प्रभू राहू देणार नाही. एकदा येशूकडे येण्याची गरज आहे. एकदा प्रभूच्या सानिध्यात येण्याची गरज आहे. एकदा प्रभूकडे येण्याची गरज आहे. आणि एकदा माणूस प्रभूकडे आला की सगळ्या गोष्टी बदलून जातात. पाण्याचा रंग बदलला प्रियांनो, आणि तो पाण्याचा द्राक्षरस प्रभूने केला. अत्यंत सामर्थ्यवान चमत्कार प्रभूने केला. एका लग्नापासून, एका विवाहापासून चमत्काराला सुरुवात केली. भोजन कारभाराने जशी टेस्ट बघितली त्याची, त्याने वराला बोलावलं, नवऱ्या मुलाला, अरे हे काय? बोले काय झालं? पहिले लोक चांगला द्राक्षरस वाढतात, नंतर हळूहळू हळू नंतर शेवटी उरला सुरलेला खराब निरस बेचव कसा तरी शेवटी वाढतात. पण हे काय, एवढा शेवट होता आलाय, परंतु इथं सुद्धा तुमच्याकडे चांगला द्राक्षरस आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बेचैन झालेलं जीवन, आमचं दुःखी जीवन, बेचव जीवन येशू ख्रिस्त बदलू इच्छित आहे. हालेलुया. आमच्या जीवनात त्याला आशीर्वादाची ओतणी करायची आहे. जोपर्यंत ना आमचा द्राक्षरस संपत नाही तोपर्यंत आपण देवाकडे वळत नाही. ऐकताय तुम्ही? ज्याचा द्राक्षरस फुल भरलेला आहे त्याला वाटतं की मला देवाची गरज नाही, पण देव कधी कधी असं करतो, तुमचा द्राक्षरस संपू देतो. म्हणून द्राक्षरस संपला त्याच्याबद्दल येशूला धन्यवाद. द्राक्षरस संपल्याशिवाय काही लोकांचे डोके जागेवर येत नाही.
जोपर्यंत सगळं फुल भरलेलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मनुष्य देवाला विसरून जातो. हा मानवी स्वभाव आहे. परंतु जसं माणसाच्या जीवनात अडचण येते, समस्या येते, तसं त्यांच्या जीवनात प्रभू कार्य करायला सुरुवात करतो. आता त्या घरामध्ये फक्त रांजणच होते का? नव्हते. त्या घरामध्ये द्राक्ष रसाचे पण भांडे होते. संपला म्हणजे ते होते. द्राक्ष रसाचे पण भांडे होते आणि पाण्याचे हे दगडी रांजण पण होते. दोन्ही प्रकारचे भांडे तिथं होते. पण का येशू ख्रिस्ताने दगडी रांजण वापरले आणि का त्याने आधीचे ते पात्र वापरले नाहीत? जे पात्र ज्या कामासाठी बनवले त्याच्यासाठी त्याने का नाही वापरले? द्राक्ष रसाचे पात्र होते, त्या पात्रांनाच वापरायचं. हे दगडी रांजण तर घराच्या बाहेर कुठे ठेवलेले असतात, त्यांना काही किंमत नव्हती. द्राक्षरस महाग आहे का पाणी महाग आहे? आपले काय महाग मिळेल, पाणी का द्राक्षरस? द्राक्षरस महाग आहे, हो की नाही? देवाच्या प्रिय लोकांनो, पाण्याचं मूल्य वाढलं प्रभूच्या चमत्काराने. परंतु या ठिकाणी द्राक्षरस, त्याचे जे आधीचे पात्र आहेत ते प्रभूने न वापरता दगडी रांजण त्याने वापरले आणि त्या दगडी रांजणांचा त्याने वापर केला देवाच्या गौरवासाठी. का त्याने असं केलं? देवाच्या राज्यात असं खूप वेळा घडतं की हे जर दोन पात्र बघितले ना, ज्या पात्रामध्ये किमती गोष्ट ठेवलेली आहे द्राक्षरस, त्यांना जास्त, मी द्राक्षरसाचं पात्र आहे, माझी किंमत जास्त आहे, माझं मूल्य जास्त आहे. आणि पाण्याचे रांजण काय काय नाही, आमचं मूल्य साधारण आहे, एवढं काय नाही आहे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या पात्रांना त्या घरात मूल्य नव्हतं, येशूच्या चमत्काराद्वारे त्या पात्रांचं मूल्य वाढलं प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की माझं मूल्य नाही आहे किंवा माझी कोणी किंमत करत नाही, मला कोणी चांगलं म्हणत नाही, मला कोणी योग्य समजत नाही, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर तुम्ही येशूकडे आलात, तुमचं मूल्य परमेश्वर वाढवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुमची किंमत परमेश्वर वाढवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर नक्कीच देवाची दया झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या घटनेमध्ये परमेश्वराने अलौकिक कार्य केलं. पाण्याचे रांजण त्यांनी पाण्याशिवाय कधीच काही पाहिलं नव्हतं, कारण त्यांचं काम फक्त एवढंच होतं, पाणी आपल्यामध्ये साठवून ठेवायचं. पण ज्या दिवशी पाण्याचा द्राक्षरस झाला, जी गोष्ट त्यांनी कधीच अनुभवली नव्हती, असा द्राक्षरस त्यांना अनुभवायला मिळाला. ज्या वेळेस तुम्ही प्रभूकडे येता, तुम्ही कधी न घेतलेले अनुभव तुमच्या जीवनात घडतात प्रियांनो. कधी न पाहिलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला घडताना दिसतात. न ऐकलेल्या, न पाहिलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडायला सुरुवात होते. बोले येशू मसीह की. देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे की जर त्याने काना गावामध्ये असा चमत्कार केलाय, तर त्याला आम्ही विचारलं पाहिजे, त्याला आम्ही सांगितलं पाहिजे की प्रभू, हा चमत्कार रोज आमच्या जीवनामध्ये कर. रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये तुझा अद्भुत आणि महान गौरव होऊ दे. रोज तुझी दया आमच्या जीवनावरती होत राहू दे. तुझा अलौकिक गौरव होत राहू दे. कानागावच्या लग्नात फार मोठं विघ्न होतं, पण तिथं प्रभू असल्यामुळं त्या लग्नातलं संकट दूर झालं. त्या लग्नामधून अडचण दूर झाली. त्या लग्नामधून प्रभूचं विशेष गौरव प्रकट झालं. बरं, तिथे एक शब्द वापरलाय, किती रांजण होते पाण्याचे? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. किती रांजण होते? 6. 6 हा आकडा, हा अंक मनुष्याला दर्शवतो. कोणाला दर्शवतो? मनुष्याला. का? क्या बात आहे पास्टर, थँक्यू. 6व्या दिवशी परमेश्वराने मानवाला बनवलं म्हणून 6 अंक मनुष्याला दर्शवतो. परंतु तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगेल, 7 म्हणजे पूर्णता. 6 म्हणजे मनुष्य, 7 म्हणजे पूर्णता. देवाच्या प्रिय लोकांनो, 6 दगडी रांजणांमध्ये जर आपण पाहिलं तर तो द्राक्षरस जगिक रीतीनं पोट भरण्यासाठी देण्यात आला होता. परंतु तिथं 7वं रांजण साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. जे तुम्ही दर प्रभू भोजनामध्ये
जो द्राक्षरस घेता ते येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे. काना गावच्या लोकांनी द्राक्षरस पिले, परत त्यांना तो प्यावासा वाटला, पण ज्यांना ख्रिस्ताचं रक्त लाभलंय ते कायमस्वरूपी आशीर्वादित झालेले आहेत. ज्यांना येशूचं रक्त मिळालेलं आहे त्यांचं जीवन कायमस्वरूपी स्वच्छ झालेलं आहे. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. येशूकडे ते अद्भुत आणि अलौकिक सामर्थ्य आहे की ज्याद्वारे आमचं जीवन आशीर्वादित होत आहे. बोले येशू मसीह की हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, 6 रांजणातला ज्यांनी द्राक्षरस पिला ते पिऊन परत त्यांना वाटलं असेल परत द्राक्षरस घेतला पाहिजे, किंवा ते अन्नपदार्थ आपण परत द्राक्षरस घेतला पाहिजे, तो रस आम्हाला परत पिला पाहिजे. पण येशूच्या रक्ताने आम्हाला तृप्त केलं. प्रियांनो, ज्याच्याकडे ख्रिस्ताचं रक्त आहे त्याच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. त्याचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे. त्याचं जीवन फलद्रूप झालेलं आहे. ते एक लग्न होतं, अजून एक विवाह होणं बाकी, एक लग्न होणं बाकी आहे. आणि ते लग्न म्हणजे कोकऱ्याचं लग्न आहे. प्रियांनो, प्रकटीकरण 19 मध्ये लिहिलेलं, जसं या लग्नातली कमी घटी सगळी प्रभूने दूर केली, तसं कोकऱ्याच्या लग्नात कुठल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. जे कोकऱ्याच्या रक्ताने धुतलेले असतील त्या सर्वांना स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्या प्रत्येकावरती देवाचा अनुग्रह होणार आहे. आपल्या जीवनात देवाने काही विशेष काम करावं म्हणून आज रात्री आपण प्रभूकडे आलो आहोत. आमेन, हालेलुया. आज आपल्या समस्या त्या प्रभूच्या हाती सोपवून देऊया. आपलं दुःख, आपल्या अडचणी, आपल्या व्याधी, आपली संकट प्रभूच्या हाती सुपूर्त करूया. आजची रात्र अशी रात्र आहे की प्रभू नक्की आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया.